छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयाची सचिव आसमा खान इद्रिस खान हिला संभाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केले आहे। सविस्तर बातमी अशी आहे की कोहिनूर महाविद्यालयाची सचिव आसमा खान इद्रिस खान आणि सहसचिव मकसूद खान अनवर खान या दोघांनी 2021 मध्ये डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे यांची एमफिल अभ्यासक्रमाची बनावट गुणपत्रिका पदविका आणि लोगोच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे पेट परीक्षेतून सूट मिळवून प्रवेश मिळविला होता। एमफिलचा अभ्यासक्रमच डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठात नसून ही पदविका बनावट असल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ईमेलद्वारे कळविण्यात आले होते। या प्रकरणात विद्यापीठाच्या वतीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा नोंदविण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला होता। या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी आसमा खान हिला ताब्यात घेऊन सिटी चौक येथील कार्यालयात चौकशी करून रविवार दिनांक 30 रोजी सायंकाळी गजाआड केली आहे। तर दुसरा आरोपी मकसूद खान हा फरार असून आसमा खान हिच्यावर राजीव गांधी विद्यापीठ बँगलोर येथेही बीएचएमएस बनावट पदविका प्रकरणी गुन्हा दाखल आहे। कोहिनूर महाविद्यालयाचा अध्यक्ष मजर खान अनवर खान हा आसमा खानचा पती असून मागील महिन्यातच बँगलोर पोलिसांनी मजर खान यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती। मजर खानवर वीर बहादूर सिंग पूर्वांचल विद्यापीठ उत्तर प्रदेश येथील जोनपूर सराय ख्वाजा पोलिसात LLB LLM अशा बनावट पदविकेचा गुन्हाही नोंद झालेला आहे। खान दाम्पत्याच्या घरात अनेक बनावट पदविका मिळाल्या असून कित्येक प्राध्यापकांना अशा बनावट पदविका मजर खानने वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा बनावट पदव्यांची सखोल चौकशी झाल्यास मोठे रॅकेट समोर येऊ शकते, अशी शैक्षणिक क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे। खान परिवाराच्या या बनावट पदविकांमुळे एक व्हिडिओ मात्र चांगलाच व्हायरल झालाय। गाव माझा न्यूज करिता राजेश थोरात, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर।